नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण इंग्रजीचे शब्द पाहणार आहोत, जे की कसे मराठी टू इंग्रजी. बघा, काही उदाहरणं देतो. उत्तर, ठोकून दिलेले उत्तर, उत्तर म्हणून दिलेलं, नंतर उत्तर म्हणून दिलेलं ठोसा, च्या उत्तरात उत्तर देणे, उलट उत्तर देणे, उत्तर मागणे. म्हणजे आपण बघा, हे जे उत्तर आहे याच्या रिलेटेड मराठीमध्ये जे शब्द आणि इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात हेच आपण आज या सेशन मध्ये त्यांचा अर्थ पाहणार आहोत. बघा, हे शब्द तुम्ही असे पाठ केले तर तुमच्या लक्षात राहतील, नाहीतर अन्यथा तुम्ही गोंधळून जाणार. आलं लक्षात? बघा, जसं माझा हा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे, तसंच माझा एक ग्रामरचाही चॅनल आहे. त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. बघा, ह्या चॅनलवर फक्त मी एका लेक्चरमध्ये माझे फक्त एकच कन्सेप्ट असतो. ज्यावेळेस मी सोल्युशन घेतो तेव्हा मग वेगवेगळे क्वेश्चन येतात, मग त्यावेळेला मला त्यांची पूर्ण माहिती एकत्रित द्यावी लागते. ओके, जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता पहिला शब्द आहे काय तुमचा? उत्तर. उत्तरला तुम्ही काय काय म्हणणार इंग्लिश मध्ये? बघा, पहिला आहे सगळ्यांना माहिती आहे आन्सर. दुसरा आहे रिप्लाय. नंतर आहे रिस्पॉन्स. नंतर आहे सोल्युशन. ओके, उत्तर. त्याच्यानंतर आहे ठोकून दिलेले उत्तर. आपण म्हणतो ना की मी असं उत्तर दिले की आकाशात गोळी मारली आहे की नाही, म्हणजे ठोकून दिलं उत्तर. मग त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणणार? अ शॉट इन द डार्क. ओके, त्याच्यानंतर आहे उत्तर म्हणून दिलेलं. काय उत्तर म्हणून दिलेलं? टू गिव्ह अन आन्सर. टू गिव्ह इन आन्सर. नंतर आहे उत्तर म्हणून दिलेला ठोसा. आपण म्हणतो ना की समोरच्याने आपल्याला एक ठोसा मारला, आपण त्याला काय दिलं? उत्तरामध्ये परत एक ठोसा दिला, म्हणजेच काय? काउंटर. त्याच्यानंतर आहे च्या उत्तरात, म्हणजेच इन आन्सर टू. नंतर आहे इन रिप्लाय टू. त्याच्यानंतर आहे उत्तर देणे. हे की नाही, आपण म्हणतो ना मी त्याला उत्तर दिलं, बरोबर? उत्तर देणे. ओके, शब्द लिहून घ्या. मी मराठीत नाही लिहून देत, फक्त इंग्लिश मध्ये लिहून देतोय. उत्तर देणे म्हणजे टू आन्सर. टू रिप्लाय. नंतर आहे टू रिस्पॉन्ड. टू रिस्पॉन्ड. नंतर आहे टू गिव्ह अन आन्सर. त्याच्यानंतरच पहा, उलट उत्तर देणे. काय? उलट उत्तर देणे. टू आन्सर बॅक. दुसरा आहे टू रिटॉर्ट. टू रिटॉर्ट. त्याच्यानंतर पहा, उत्तर मागणे. काय? उत्तर मागणे. टू डिमांड आन्सर. डिमांड आन्सर. त्याच्यानंतर पहा, टू कॉल. त्याच आहे अजून उत्तर मागणेला. टू कॉल टू अकाउंट. म्हणजे तो उत्तर मागणे. नंतर आहे उत्तर देणे, गिव्ह रिप्लाय. उत्तर पाठविणे, टू सेंड अ रिप्लाय. टू
सेंड अ रिप्लाय. त्याच्यानंतर आहे उत्तराची वाट पाहणे. काय? उत्तराची वाट पाहणे. टू वेट फॉर अ रिप्लाय. टू वेट फॉर अ रिप्लाय. त्याच्यानंतर पहा उत्तर येणे. काय? उत्तर येणे म्हणजे कुका माणसं. त्याच्यानंतर आहे उत्तर मिळणे. काय? उत्तर मिळणे. टू गेट अँड आन्सर. सॉरी, त्याला अजून एक आहे टू रिसीव्ह अन आन्सर. ओके, लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून उत्तराचे रिलेटेड जे काही शब्द आहेत मराठीत आणि इंग्लिशमध्ये, ह्याच्यातनं एखादा कुठला शब्द राहिला असेल मराठीतला तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये ते सुचवू शकता. त्यातल्या काय तुमच्या शंका वगैरे काय असतील ते पण सुद्धा तुम्ही सुद्धा सुचवू शकता. त्याच्यानंतर आहे उत्तर शोधून काढणे. काय? उत्तर शोधून काढणे. फाइंड अ सोल्युशन. ओके, त्याच्यानंतर त्यालाच अजून एक आहे टू वर्क आउट सोल्युशन. टू वर्क आउट सोल्युशन. आता हे झालं पहिलं उत्तर. आता दुसरं जे उत्तर आहे ते म्हणजे काय? तुमची दिशा. हे आपण उत्तर म्हणजे काय? तुमची दिशा. ह्याला तुम्ही काय म्हणणार? नॉर्थ. काय? नॉर्थ. हे दुसरं उत्तर. अति उत्तरेला म्हणजेच काय? अति उत्तर म्हणजे एक्स्ट्रीम नॉर्थ. त्याच्यानंतर आहे उत्तर दिशा म्हणजे द नॉर्थ. त्याच्यानंतर देशाच्या उत्तरेकडचा भाग, त्यालाही तुम्ही काय म्हणू शकता? द नॉर्थ. त्याच्यानंतर उत्तरेकडील नॉर्दर्न, त्याला किंवा नॉर्दर्न पण तुम्ही म्हणू शकता. नॉर्दर्न उत्तरेकडे. उत्तरेकडे नॉर्थवर्ड. किंवा नॉर्थवर्ड्स. त्याच्यानंतर आहे उत्तरेकडे जाणारा म्हणजेच काय? नॉर्थ बाउंड. नॉर्थ बाउंड म्हणजे काय? जसं की तुम्ही ट्रेन वगैरे म्हणता ना की उत्तरेकडे जाणारी ट्रेन कोणती आहे उत्तर भागामध्ये, त्यावेळेस तुम्ही नॉर्थ बाउंड म्हणून तुम्ही तिथं वापरू शकता. बघा, उत्तरचे आपण दोन पाहिले त्यांचे अर्थ. एक त्यांचे उत्तरच्या रिलेटेड काय आणि दुसरं म्हणजे उत्तर दिशा. आलं लक्षात? आता ह्याच्यामध्ये अजून काही उत्तराच्या अजून तिसरा शब्द आहे, तिसरा अर्थ आहे, ते तुम्हाला पुढील सेशन मध्ये घेईन. बघा, ह्याच्यामध्ये काय राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माहिती जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा. जेवढी आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल तेवढी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशन मध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.